स्थापत्य प्रदर्शनातील माऊली लँडमार्कच्या स्टॉलचं उद्घाटन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आलं। स्थापत्य 2025चं प्रदर्शन दिनांक 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट मैदानावर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी पाहण्यास उपलब्ध राहणार आहे। दरम्यान माऊली लँडमार्कच्या 29 आणि 30 या क्रमांकाच्या स्टॉलचं उद्घाटन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी मेटारोल इस्पात प्रायव्हेट लिमिटेड जालन्याचे व्यवस्थापकीय संचालक DB सोनी, मेटारोलचे प्रमुख वितरक इब्राहिम मोतीवाला, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्सचे अध्यक्ष इंजिनियर प्रशांत मोरे, सचिव इंजिनियर मनोहर लोमटे, उपाध्यक्ष इंजिनियर भगवान जाधव, खजिनदार इंजिनियर संतोष कुमार बायस, माऊली झांबरे, दीपक झांबरे, अश्विनी झांबरे, साक्षी कांबळे, सोमेश्वर स्वामी, किरण कोडमूर, कुणाल खुले, हिराकांत विजापुरे, वैभव भोसले, सोमनाथ कंदीकटला यांची उपस्थिती होती। दरम्यान माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांनी माऊली लँडमार्कच्या 4 ठिकाणी साईट्स चालू असून ग्राहकांनी ओपन प्लॉटची खरेदी करावी असं आवाहन केलं। तसंच माऊली लँडमार्कनं चांगल्या सोयीसुविधा ग्राहकांना देत असल्याचं सांगितलं। आता सध्याला सोलापूरमध्ये आपण पुणा रोडला एक स्कीम आहे आपली गजानन माऊली बालाजी लँडमार्क म्हणून। तसेच त्याच्या पुढं अजिंक्यतारा फर्स्ट वनच्या सक्सेसनंतर आम्ही सेकंड फेज पण तिथं चालू करतोय, अजिंक्यतारा लँडमार्क फेज 2। तसंच विजापूर रोडला गजानन माऊली लँडमार्क सोरेगावच्या SRP कॅम्पच्या एक्झॅक्ट बॅक साईडला तिथे एक आमची साईड आहे। तसंच देगाव रोडला जवळपास आमच्या 4 साईड आहेत, मासाहेब लँडमार्क, तुळजाई लँडमार्क, तसेच पुढे गेले की विजयदुर्ग फेज 2, सिंधुदुर्ग लँडमार्क। अशा पद्धतीने आम्ही देगाव रोडला बी काम करतो। शिळगीमध्ये पण श्रीकृष्ण लँडमार्क म्हणून आम्ही सध्याला कंप्लीट झालेला प्रोजेक्ट आहे। नवीन आता अपकमिंग आम्ही 20 एकरचा तिथं एक एव्हरीग्रीन पार्क म्हणून एक आम्ही नवीन प्रोजेक्ट आणतोय। अशा पद्धतीने सोलापूरकरांच्या आशीर्वादाने, सोलापूरकरांच्या प्रतिसादामुळे आम्ही चांगल्या उत्तर प्रगती करत आहे। तशीच साथ आम्हाला सोलापूरकडून मिळावी हीच विनंती, आणि नक्कीच आम्ही सोलापूरमध्ये चांगल्या ॲम्युनिटी देण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही प्रयत्न करतो। त्या पद्धतीने लायझनिंगमध्ये जेवढे डॉक्युमेंट्स क्लिअर मिळतील आणि जेणेकरून त्यांच्या बँकेचे लोन आणि स्वप्नातलं जे घर असतं माणसाच्या आयुष्यातलं, अन्न, निवारा, वस्त्र, तसंच एक निवारा जे एक माणसाच्या मूलभूत घटनामधलं आहे, तसं निवारामधलं एक आम्ही त्यामध्ये भाग घ्या की आमचं त्या व्यवसायात आम्ही निगडीत आहे आणि निवारा करण्याचा सोलापूरकडे प्रत्येक तळागाळातील माणसांना आणि वरच्या म्हणजे जे आर्थिक ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्या लोकांना पण आम्ही हे देण्याचं मानस आहे। आणि नक्कीच आम्ही ह्यापुढे सोलापूरकडे चांगल्या ॲम्युनिटी देऊन चांगल्या सोलापूरमध्ये चांगले प्रोजेक्ट आणू हेच आमचे मानस आहे।